140 करोड लोक, 4 ट्रिलियन डॉलरची जीडीपी. मित्र, हे ऐकायला किती मोठं वाटतं, पण ह्या जीडीपीच्या मागचं सत्य वेगळं आहे. इंडियाज पर जीडीपी कॅप्टा $2,800, पण ह्याच्यातून अंबानी आणि अदानीला जर काढलं तर $2,700 राहील. आणि टॉप 1% श्रीमंताला जर काढलं $2700 मधून डायरेक्ट $1700 पर्यंत येईल. आणि टॉप 5% लोक जर काढले या $1700 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकांची कमाई ही महिन्याला फक्त 9,000 इतकी असेल. आपली नेते मंडळी म्हणते भारत आता सुपर पॉवर आहे आणि मोठमोठे उद्योगपती म्हणतात आता इंडिया विकसित झालेला आहे. पण मित्रो, याच्या मागचं सत्य असं आहे, भारतातले जेवढेही मोठमोठे उद्योगपती आहेत ते उद्योगपती नाहीत, ते एक दलाल आहेत, एक ब्रोकर आहेत. सरकार सोबत मिळून सामान्य व्यक्तीचा वापर केलेला आहे. कोणतीही पॉलिसी यांच्या हिशोबानुसार बनते. टॅक्स यांचा खेळ असतो आणि आपली लोकशाही यांच्या कारभाराची सेवा करत असते. ही लोक बँकेतून हजारो करोड रुपयांचा लोन घेतात आणि त्याला सरकार सहजपणे माफ करून टाकते. जर एखादा सामान्य माणसाने घर बनवण्यासाठी एक छोटस लोन घेतलं, बँकवाले त्याला सुसाईड करण्यास मजबूर करतात. याच्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. मित्र, जोपर्यंत हे होत नाही, 4 ट्रिलियन तर सोडा, 10 ट्रिलियन होऊ द्या, नाहीतर 20 ट्रिलियन होऊ द्या, हे फक्त एक आकडे आहेत. भारत एक श्रीमंताचा देश नाही, इथल्या 140 करोड लोकांचा देश आहे.